नमस्कार, मी प्रांजल, द व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपला विषय आहे डिजिटल युगात माणूस डिलीट होत चालला आहे का? या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. अ, तर आज आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत ग्रंथपाल तपस्या नेवे. ह्या एका सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. परंतु याच बरोबरीने त्यांनी अनेक नाटकं, एकांकिका, मराठी सीरियल्स यामध्येही त्यांनी भूमिका वठवलेली आहे. आणि एक वाचनाची गोडी आणि अ, त्यांचा हा सर्व ग्रंथपाल एक सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून पर्यंतचा प्रवास अगदीच खूपच छान आहे आणि जर आपल्यामध्ये वाचनाची गोडी असेल, तर अशा प्रकारचे म्हणजे जे पद आहेत ते आपणही भूषवू शकतो. आपल्या मध्ये ही गोडी असणं फार गरजेचं आहे. खरंच एक जीवाभावाचा विषय म्हणजे वाचन. तर आज हाच विषय घेऊन आज आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन जनतेला म्हणजे भारतातील सर्वच जनतेला एक संदेश दिलेला होता, की वाचाल तर वाचाल. तोच संदेश आजतागायत प्रत्येक घरातील पालक आपल्या पाल्यास, प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थी वृंदास आजतागायत तो संदेश देत आहे आणि निश्चित पणे हा म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला हा संदेश आहे तो कुठेतरी आजतागायत पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती तळमळीने अगदी कार्य करत आहे. तर असाच एक विषय आहे, की डिजिटल युगात माणूस डिलीट होत चालला आहे का? तर निश्चित या डिजिटल युगात माणूस डिलीट होत चालला आहे का? वाचन संस्कृती खरंच लोप पावत चालली आहे का? अ, हे व अनेक प्रश्न याची उत्तरं आज आपण तपस्या नेवे यांच्याकडून घेणार आहोत. अ, तपस्या नेवेजी तुमचं व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. पहिला प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला, की वाचन संस्कृती म्हणजे काय? याबाबत विस्तृत ऐकायला तुमच्याकडून आवडेल. धन्यवाद प्रांजल. एकतर आपण आज विषय जो घेतलाय की आजच्या डिजिटल युगामध्ये माणूस डिलीट होत चाललाय का, आणि त्याचा संदर्भ आपण जोडलेला आहे वाचन संस्कृतीशी. तर वाचन म्हटल्यानंतर वाचन म्हणजे काय असतं? मी हातात पुस्तक घेतलं, मी ते वाचलं, संपलं. हे म्हणजे वाचन नाही. वाचन म्हणजे आपण जे वाचतोय ते वाचलेलं आपल्याला समजलंय का, आणि ते समजलंय तर त्या समजलेल्या याच्यावरती आपण काय विचार करतोय, आपलं त्याच्या मागे चिंतन मनन काय आहे, आणि मग ते आपण आचरणात कसं आणतोय, किती आणतोय, हे म्हणजे वाचन. लोकांना काय वाटतं की आपण हातात पुस्तक घेतलं, मी हे वाचून काढलं, झालं, संपलं. पण पुस्तक मिटल्यानंतर त्याच्यात आपण वाचलं काय, हे जर आपल्याला सांगता येत नसेल तर मग ते वाचन कसलं? आणि हे फक्त वाचायचं म्हणजे मी वाचलं, माझ्यापुरतं ठेवलं, सोडून दिलं नाही. आज जर मी हे वाचलं तर मी हे 4 लोकांपर्यंत पोहोचवलं की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. आणि ही जेव्हा साखळी तयार होते ना, तेव्हा ती वाचन संस्कृती होते. आपण म्हणतो ना की संस्कृती म्हणजे काय असतं, की आपल्याला पूर्व परंपरेने जे काही चालत आलेलं असतं आपल्याकडे, जे आपण जोपासत असतो पिढी जात, आपल्या रूढी असतील, परंपरा असतील. तर तसंच वाचन ही सुद्धा एक परंपरा आहे आपल्याकडे. आज आपण जी काही नावं घेतो, बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, ही पूर्वीपासूनची जी नावं आपण घेतोय, तर ह्यांचं मूळ काय होतं तर वाचन होतं. वाचनामुळे ती आज एवढी समृद्ध झाली. त्यांनी एवढं ज्ञान आपल्या या जगात दिलेलं आहे. त्यांनी इतकं कार्य करून ठेवलेलं आहे की आजही आज कित्येक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा आपण त्यांचं नाव घेतो, त्यांचं नाव स्मरणात आहे. हे केवळ आणि केवळ वाचनामुळे झालंय. आणि जेव्हा अशा पिढ्या घडत जातात, तेव्हा ती वाचन संस्कृती तयार होत जाते. आणि ही वाचन संस्कृती जसं आपण म्हणतो ना, की पूर्वीपासून आता आपण पूर्वीच्या काळी जसं की आश्रम होते, की त्या आश्रमामध्ये पठण, मनन सगळं चालायचं, किंवा गुरु शिष्य परंपरा होती. ही कुठेतरी गुरु शिष्य परंपरा हळूहळू काळानुसार लोप पावत चालली आहे. लोप पावलेलीच आहे रादर. आज आपण डिजिटल माध्यमात
येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे हे जे काही शिक्षण आपलं चाललेलं आहे, जे शाळेत मुलं जात होती ती आता या चौकटीत 6 इंचाच्या चौकटीमध्ये अडकली आहेत आणि हे त्यांचं जग झालेलं आहे. या जगातनं त्यांना बाहेर आणायचंय आणि जे 12 इंची जग आहे, पुस्तकांचं जग आहे, त्या पुस्तकांच्या जगात त्यांना न्यायचंय. आणि जेव्हा हे आपण करू शकतो ना, ते तर आपण म्हणू शकतो की ही वाचन संस्कृती आपण वाढवतोय. कारण फक्त आपण स्वतः वाचणं, घरातला एकच जण फक्त वाचत असेल, तर ती वाचन संस्कृती नाही. जेव्हा अख्खं घर वाचतं, आपण म्हणतो ना की एक बाई असते ना, ती पूर्ण अख्खं घर सावरू शकते. तर तसंच काहीसं हे आहे, की जर आपण वाचलं आणि आपल्या घराला वाचायला शिकवलं, तर ती खरं संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण वाढवत जातो. तर अशा अर्थाने ती वाचन संस्कृती मग म्हणायला हवी, की मग आपण खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती निर्माण करू. या नवीन पिढीला, येणारी ही जी मोबाईलमध्ये अडकलेली जी पिढी आहे, त्या पिढीला आपण पुन्हा एकदा त्या पुस्तकांच्या जगात वळवू, की ते या मोबाईलमधले जे त्यांचे मित्र आहेत, ॲनिमेटेड मित्र आहेत, यांच्यापेक्षा जो पुस्तक हा जो मित्र आहे, तो किती जवळचा आहे आणि तो कसा सकारात्मकता देतो. हे जेव्हा आपण त्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो ना, तेव्हा ती वाचन संस्कृती नक्कीच हळू-हळू वाढत जाईल, असं मला वाटतं. निश्चित वाचन संस्कृती ही वाढत नेण्यासाठी ही साखळी तयार होणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि असं म्हटलं जातात, की माणसाला 2च गोष्टी आयुष्यात शिकवतात. ती म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं. भेटलेली माणसं अशा अर्थाने, की त्यांच्याकडून जे बरोबर. अनुभव येत, त्या अनुभवातूनच माणूस हा काही-काही गोष्टी शिकत जातो. त्याला समजायला लागतात. तर निश्चित रूपाने पुस्तकं आणि माणसं वाचायला आपण शिकायला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळते तपस्या. की सध्याच्या आधुनिक जगात ही वाचन संस्कृती कुठेतरी लोप होत चालली आहे का? याबाबत तुमचं मत ऐकायला आवडेल. मी नक्कीच आता म्हटलं तसं, की वाचन संस्कृती लोप पावत चालली म्हणजे कसं झालंय ना, की आधीच आपल्याकडे मुळात वाचन वर्ग आपण जो म्हणतो, वाचक वर्ग जो म्हणतो ना, तो साधारण जर आपण घेतला ना, तर 100 मधला फक्त 15% हा वाचक वर्ग आहे, की जो नियमितपणे काही ना काहीतरी वाचतो. काही जण अशी पण आहेत, की जी रोजची वर्तमानपत्र सुद्धा वाचत नाही आणि काही जण अशी सुद्धा आहेत, की ज्यांना रोजचं वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. म्हणजे आपण बघायला गेलो तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जसं आपण म्हणतो, की एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तसं वाचनामध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी आहेत. फक्त त्याचं आपण पर्सेंटेज म्हणतो ना, तर ते वाचना करणाऱ्यांचं पर्सेंटेज कमी आहे. दुर्दैवाने आणि ते कुठेतरी वाढवलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, की जगण्यासाठी आज ऑक्सिजन किती महत्वाचं झालंय आपण बघतोय या जगामध्ये. हे कशामुळे झालं तर आपण जी काही झाडांची आणि निसर्गाची हानी केली, त्याच्यामुळे आज आपल्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे. आणि तसंच आपण कुठेतरी पुस्तकांच्या बाबतीत करतोय असं मला वाटतं, की आपण या डिजिटल माध्यमांमध्ये इतके अडकत चाललोय, इतके गुरफटत चाललोय, की त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला एक अनुभव देणारं आहे, अनुभवाने समृद्ध करणारं आहे, विचारांनी समृद्ध करणारं जे पुस्तक आहे, त्याला कुठेतरी आपण विसरत चाललेलो आहे. म्हणजे डिजिटल बुक किंवा ऑडिओ बुक हे आजच्या डिजिटल युगामध्ये आपण म्हणतो, की याच्यातही वाचतात. पण ते किती वाचलं जातं, जेव्हा आपण पुस्तक हातात घेतो, त्यावेळेस ते निश्चितच पूर्ण वाचलं जाईल याची कुठेतरी खात्री असते. पण आपण अगदी बघतो ना, की हे जे काही Google बाबा आणि WhatsApp युनिव्हर्सिटी हे जे काही आजकाल आहे, त्याच्यावरती कितीतरी लेख येत असतात आणि आपण किती ते वाचतो, पूर्ण लक्ष देऊन, लक्षपूर्वक किती वाचतो, की फक्त नुसतं स्क्रोल करत जातो वरती आणि अंगठे दाखवत जातो. त्याच्यातनं आपल्याला किती मिळालंय, काय मिळालंय आणि याचं ऑथेंटिसिटी आपण म्हणतो ना, ती त्यात मिळत नाही. जी आपल्याला पुस्तकांमधल्या वाचनाने मिळते. जे विचार जे असतात पुस्तकामध्ये जे मांडलेलं असतं, ते जितकं सत्याच्या जवळ जाणारं असतं, तितकंसं आपण ठामपणे हे सांगू शकत नाही, की या डिजिटल माध्यमातून येणारी माहिती ही तितकीच खरी आहे.
कारण आपण बघतो की आजकाल अनेक अफवा उठवत असतात किंवा कोणाचाही लेख कोणाच्याही नावाने या व्हॉट्सअपवरती सहज फिरत असतो आणि याच्यामध्ये कुठेतरी मूळ लेखक जो असतो त्याचं लिखाण जे असतं ते मारलं जातं. तर एका त्याच्यात कसं झालेलं आहे की तपस्या तुम्ही आता हॅलो. एक म्हणाला की एक ऑडिओ बुक किंवा ते व्हिडिओ असे बुक्स असे वेगवेगळे म्हणजे डिजिटल डिजिटल बुक. हो. हां, डिजिटल बुक ह्या सर्वांकडे तुम्ही एक ग्रंथपाल म्हणून कसं काय पाहता? की तुम्हाला कितपत हे योग्य वाटतायत का म्हणजे आ, तुम्हाला तुमचं मत ऐकायला आवडेल? हा नाही, निश्चितच कसं आहे की अ, योग्य तर आहेच हे या कारणाने, कारण आजची जी पिढी आहे ना, जी म्हणतो ना आपण आत्ताची जी शाळेत जाणारी पिढी आहे किंवा त्याच्यानंतर आता येणारी जी पिढी आहे, यांना कसं आहे ना की ऑडिओ आणि व्हिडिओ यामध्ये खूप रस असतो आणि त्याच्यात ते ऐकतात. आणि जेव्हा ह्या मुलांना आपल्याकडे पुस्तकाकडे आणायचं आहे ना, तर यांना कुठेतरी या माध्यमातून आणावं लागेल. सो त्याच्याकरता ऑडिओ बुक किंवा ई बुक हे निश्चितच गरजेचे आहेत. आजकाल त्या गोष्टींवरती व्हिडिओ सुद्धा छान छान बनवले जातात. तर हे निश्चित गरजेचं आहे. पण हे एका ठराविक वयापर्यंत. त्याच्यानंतर त्यांना त्या माध्यमातून पुस्तकांकडे आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि एक ग्रंथपाल म्हणून मी याच्याकडे बघताना काय बघते की आज मी ज्या ग्रंथालयात काम करते, मी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल आहे. जेव्हा मी शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करते किंवा काय, तर त्यावेळेस मला हे शक्य असतं की मी त्यांना डिजिटली काही गोष्टी दाखवू शकते. कारण तिथे तेवढी आपण म्हणतो की सीबीएसई म्हणा किंवा अशा शाळांमध्ये आजकाल डिजिबोर्ड वगैरे हे खूप सहज उपलब्ध होतात. तिथे आपण मुलांना हे दाखवू शकतो सहज. पण आज मी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये आहे. तिथे मला काही एका मर्यादित काम करायचं असतं. तर त्यावेळेस तिथे मला कुठेतरी लिमिटेशन्स येतात, की मी डिजिटल बुक किंवा ई बुक किंवा ऑडिओ बुक हे मी सहज उपलब्ध नाही करून देऊ शकत. आणि मुळात सार्वजनिक वाचनालयामध्ये येणारा जो वाचक वर्ग आहे, तो एका विशिष्ट वयाच्या पुढचा आहे. म्हणजे साधारण 30-35च्या पुढचा हा वर्ग आहे. आणि त्याच्यातून 70% प्रमाण हे सीनियर सिटीझनचं असतं. आणि ही जी सीनियर सिटीझन मंडळी आहे, तर यांना पुस्तकं हेच वाचायला अधिक आवडतं. नाही, खरोखर म्हणजे एक शाळेतील ग्रंथालय आणि एक काय म्हणतात सार्वजनिक ग्रंथालय त्याच्यामध्ये हा एक मोठा फरक आहे, की शाळेतला वर्ग जो आहे, वयोगट आहे, तो अगदी म्हणजे ठरलेला आहे. त्यांना कशा प्रकारे आपल्याला कुठे टर्न करायचंय, वाचन संस्कृतीकडे कसं वळवता येईल, यासाठी आपण वेगवेगळ्या कृत्या करत बरोबर. असतो. ई बुक वगैरे यूज करतो. परंतु सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जसं तुम्ही सांगितलंत तसं अगदी सीनियर सिटिझन हे जास्त असतात. येत असतात आणि त्यांना पुस्तक हातात घेऊन म्हणजे काय म्हणतात, की जुनं ते सोनं. तर निश्चित जे जुनं आहे ते आपली एक संस्कृती आहे, की अगदी. पुस्तक हातात घ्यायचं आणि फार पूर्वीपासून म्हणजे असं ते त्याचा सुगंध, त्याचं पान चाळणं, ते फार आवडत असतं आणि अशा ज्या सीनियर सिटिझन आहेत ते ह्याच म्हणजे पुस्तक हातात घेऊन वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. तर याच पुढचा या प्रश्न बाबतीत मी एक सांगू इच्छिते, सॉरी, एक या बाबतीत मी एक सांगू इच्छिते, की कसं असतं की प्रत्येक ग्रंथालयामध्ये एक वार ठरलेला असतो, की त्या वारी नवीन पुस्तकं काढली जातात. आणि याचा खूप विशेष आनंद आहे ना, की लोकं त्या दिवसाची वाट बघत असतात, की समजा आता आमच्या लायब्ररीमध्ये आठवड्यातल्या दर सोमवारी आम्ही नवीन पुस्तकं काढतो. आधी ती कपाटात लावली जातात, की लोकांना कळायला, की आता कोणती नवीन पुस्तकं त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये वाचायला मिळणार आहेत. त्याच्यासाठी ती कपाटात लावली जातात आणि मग त्यांना कळतं, की हां, आता ही पुस्तकं पुढच्या सोमवारी मिळणार आहेत. तर त्याच्याकरता त्यांची चढाओढ असते, की सोमवारी जाऊन सकाळी 9ला लायब्ररी उघडते, तर 9ला आधी येऊन मला ते पुस्तक पहिले मिळालं पाहिजे. मला जे हवंय ते मिळालं पाहिजे. ते जायला नको. याच्याकरता सुद्धा झटणारी मंडळी आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा कुठेतरी एक समाधान वाटतं, की नाही, वाचन संस्कृती आजही आहे. हो. नाही, खूपच छान उदाहरण दिलत, की म्हणजे एक सोमवारी पुस्तक नवीन तिथे वाचायला मिळणार आहे. तर अगदी हुरहूर मनात निर्माण होत असेल वाचकांच्या. पण आता सद्यस्थितीत पॅन्डेमिक स्थितीमुळे ही वाचनालय बंद आहेत. मग त्यावेळेचा म्हणजे तुमचा काय अनुभव आहे, की तुम्ही तुमच्याकडे आता जे वाचक वर्ग आहे, तो कॉन्टॅक्ट करतायत का? मग त्यांना तुम्ही कसं गाईड करताय?
काय चाललंय नक्की? कारण की आता सध्याच्या स्थितीमध्ये तर सार्वजनिक ग्रंथालय वगैरे पूर्णपणे बंद आहे. हो, 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 हो. सध्याच्या स्थितीमध्ये एकंदर परिस्थिती पाहता ग्रंथालय बंद ठेवायला सांगितली आहेत. पण तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो ना, की सगळी दुकानं जी आहेत, जी अत्यावश्यक गरजा आपण ज्यांना म्हणतो, ते चालू ठेवलेलं आहे. तसं मला कुठेतरी पर्सनली असं वाटतं ना, की पुस्तक ही सुद्धा एक अत्यावश्यक गरज आहे. आणि ती सुद्धा काही काळासाठी का होईना, एका मर्यादित वेळेसाठी का होईना, ती चालू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी. कारण कसं असतं, की आजही आम्ही ग्रंथालय जेव्हा चालू केली, जेव्हा पहिल्या लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा सुरू झालं, त्यावेळेस आम्ही सगळ्या काळजी घेऊन म्हणजे ती पुस्तकं जी आहेत ती आल्यानंतर वाचकांकडनं 2 दिवस आम्ही क्वारंटाईन करतो. त्याच्यानंतर ती पुन्हा सर्क्युलेशनमध्ये आणतो. तिथे त्यांचं चेकिंग होतं. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल तपासली जाते आणि त्याच्यानंतरच त्यांना आतमध्ये एंटर दिला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी जर घेऊन आम्ही हे सगळं जर करणार असू ना, तर कुठेतरी ते सुद्धा आम्हाला चालू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. याचं कारण असं मी म्हटलं जसं की सीनियर सिटीझन खूप जास्त असतात आमच्याकडे आणि बरेच सीनियर सिटीझन कसं असतं की त्यांची मुलं जी असतात काही परदेशी असतात. तिथे जवळ त्यांच्या राहत नसतात आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये ती खूप एकटी पडतात. म्हणजे काही जण जे एकटे एकटे राहतात तर त्यांचं खूप कसं त्यांना डिप्रेशन येतं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याच लायब्ररीचे एक जुने मेंबर आणि आमच्या कमिटीमधले सुद्धा एक मेंबर की जे या एकटेपणामुळे खरं तर गेले या कोविड काळामध्ये. कारण ते एकटेच राहायचे आणि संध्याकाळी जेव्हा ते आमच्या लायब्ररीमध्ये येऊन बसायचे काही कामासाठी म्हणा, काही थोडीफार मदत करायला म्हणा, तिथे त्यांचं एक वाचक मंडळ त्यांनी तयार केलेलं होतं. तिथे ते वेगवेगळ्या पुस्तकांवरती संध्याकाळी येऊन गप्पा मारायचे 1 तास. हे सगळंच बंद झालं आणि पुस्तकही वाचायला नाही. या सगळ्या याच्यामुळे त्यांना खूप ते एकटेपणा त्यांचा खूप वाढला. त्या याच्यामध्ये ते गेले. म्हणजे ही खूप वाईट अवस्था आहे, की आज जर आपल्याला मानसिकरित्या सक्षम कोण बनवत असेल ना, तर ते पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक एक जेवढा सकारात्मक विचार देतं ना, तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाहीये आणि ज्यांना ह्या गोष्टींची सवय आहे, तर ते खूप गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना, की जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे, खाणं आवश्यक आहे. तसं हे पुस्तकं सुद्धा आवश्यक असतात. कारण याच्यातनं आपल्याला जे मिळणारं समाधान असतं, जे आत्मिक समाधान असतं, ते खूप वेगळं असतं. आणि ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जर आपल्याला नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं असेल, तर पुस्तक वाचणं हा खूप उत्तम पर्याय आहे याच्यासाठी. तर मला वाटतं, की एक ग्रंथपाल म्हणून मला तरी असं वाटतं, की अ, जसं आपण अत्यावश्यक सेवेमध्ये जे आपण धरतो किंवा आवश्यक गरजा आपण ज्या म्हणतो, मूलभूत गरजा, त्याच्यात पुस्तकं ही आलीच पाहिजेत. त्याला अनुसरूनच एक प्रश्न आहेच आपला, की खरंच वाचन ही आपली मूलभूत गरज बनायला पाहिजे का? याबाबत म्हणजे तुमचं मत तुम्ही आता सांगितलेलं आहे, की खरंच हे मूलभूत गरजेमध्ये मोडलं गेलं पाहिजे, की एक उदाहरण पण तुम्ही दिलेलं आहे, की त्यामध्येच एक तुमचे जुने वाचक जे आहेत, ते तुम्ही आता गमावून बसलेले आहात. हो. तर निश्चित याबद्दल अजून विस्तृतपणे काय सांगाल? की वाचन हे मूलभूत गरज बनायला हवी. जसं ऑक्सिजन हे आपल्यासाठी म्हणजे काय आता सध्या गरजेचं आहे. तसं म्हणजे ह्या कोविड बरोबर. काळामध्ये तर ज्याला वाचनाची सवय आहे, तर त्याच्यासाठी निश्चितपणे काही काळासाठी की नाही होईना ही म्हणजे ग्रंथालयात ती उघडी ठेवण्यात यावी, की जेणेकरून ते पुस्तक घेऊन ते घरी जातील आणि ते वाचतील. तर बरोबर. याबाबत बरोबर. नाही तेच म्हटलं मी, की कसं असतं, की एखाद्या गोष्टीची ना आपल्याला खूप सवय झालेली असते. म्हणजे आपल्याला ती गोष्ट केल्याशिवाय आपला दिवस सुरू झालाय असं वाटत नाही. आणि पुस्तक वाचन ही सुद्धा अशीच एक गरज आहे. कसं असतं, की प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या जाणीवा वेगळ्या असतात. प्रत्येकजण आपल्या अ, अनुभवातनं आणि याच्यातनं हे सगळं वाचन करत असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकं कसं आपल्या जगण्याची दिशा बदलू शकतात. हे खूप उत्तम उदाहरण आहे एक. कालच्याच महाराष्ट्र टाइम्सला पंकज चव्हाण यांनी लेख लिहिलेला आहे. ते दर रविवारी त्यांचा लेख असतो एका वेगळ्या विशिष्ट व्यक्तीवरती. तसा त्यांनी श्रद्धा बागराव म्हणून एक मुलगी आहे, जी शहापूर तालुक्यातली आहे आणि ती आता तहसीलदार पदावरती नियुक्त झालेली आहे.
तिच्याबद्दल त्यांनी एक खूप छान त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तिचं शिक्षण खरं तर वेगळं होतं. तिला तहसीलदार वगैरे व्हायचं किंवा असं काही तिच्या डोक्यातही नव्हतं. पण तिच्या वाचनात पुस्तक आलं अच्युत गोडबोलेंचं, किमयागार नावाचं. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य तिने वाचलं की भारतात अनेक आईन्स्टाईन आहेत, पण ते हात कुठेतरी हॉटेलात डिशा विसळतायत आणि त्यांचे हात विड्या वळत आहेत. तर शिक्षणापासून वंचित ते कसा काय शोध लावणार? आणि ह्या वाक्याने ती मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि मग तिने शोध घ्यायला सुरुवात केली की असं का? मग आपलं सरकार काय करतं? शासन काय करतं? आणि मग त्याच्यातनं तिने आणखीन एक वेगळं पुस्तक वाचलं, प्रशासनातील वेगळ्या नवीन वाटा म्हणून. आणि तिने मग ठरवलं की नाही, आपण या सेवेत जायचं आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलवायची. जेव्हा आपण त्या सिस्टीमचा भाग होऊ त्यावेळेस आपण ही बदलवू शकतो. हा विश्वास तिच्यामध्ये निर्माण झाला त्या एका पुस्तकामुळे. तर असं हे पुस्तक, असं हे वाचन आपल्या आयुष्याला दिशा देऊन जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात एका तरी वेळेस अशी एक वेळ येते की एखादं पुस्तक असतं ना की त्यांची तुमची दिशा ठरवून जातं. तर त्याच्याकरता हे वाचन आहे, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ही मूलभूत गरज आहे. नाहीतर मग आपण बघतो की आजची ही पिढी खूप भरकटलेली आहे. म्हणजे टिकटॉक वरती व्हिडिओ करणं हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे. पण याच्यातून पुढे काय? म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्या पिढीला, आजच्या पिढीला खूप वेग आहे किंवा एकूणच आपल्या जगण्याला खूप एक वेग आलेला आहे. पण त्या वेगापेक्षा आपण त्याच्याकडे, आपल्या आयुष्याकडे किती गांभीर्याने बघतो. कारण आपण म्हणतो की आपल्याला माणसाचा जन्म मिळतो हा एकदाच मिळतो आणि माणसाकडे ज्या क्षमता निसर्गाने दिलेल्या आहेत त्या इतर प्राण्यांमध्ये नाही दिलेल्या आहेत. मग त्या क्षमतांचा वापर आपण कधी करणार? आणि हे जर भान आपल्याला देत असतील तर ती पुस्तकं आहेत. आणि त्याच्याकरता जर पुस्तकांचं वाचन ही जर मूलभूत गरज असली तर हे जे काही आजकाल आपण समाजाचं अस्थिर चित्र बघतो ना ते कुठेतरी मला असं वाटतं की स्थिर होईल. याच्याकरता वाचन ही खूप मूलभूत गरज आहे. नाही, खरंच अगदीच बरोबर. जसं मूलभूत गरजांमध्ये आपल्याला वाचन सुद्धा आता इन्क्लूड करायला हवं आणि खरंच की आपण वाचन संस्कृती ही पुढे न्यायला हवी. तर म्हणजे पुस्तकं ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे आहेत. तर त्या जहाजांमध्ये आपण स्वार व्हायला हवं आणि ही वाचन संस्कृती ही पुढे न्यायला हवी. तपस्यानं काही प्रश्न आलेत, आपण ते घेऊयात. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती हो हो. रुजवण्यास काय करावे लागेल? सगळ्यात पहिले आधी वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजवायची असेल तर आधी स्वतः आपण वाचायला शिकलं पाहिजे. कारण मला खात्री आहे की आजची जी पिढी आहे म्हणजे आपल्या वयाची जी पिढी आहे तर यांचं शेड्यूल जे आहे किंवा बरेच पालक असतात ते सध्या वर्क फ्रॉम होम असतील आणि जसं आपलं मी म्हटलं की आपलं आयुष्य ह्या 5-6 इंची चौकटीमध्ये बंदिस्त झालंय तसं त्या पालकांचंही होतं. आणि कामाचं प्रेशर आणि एकंदरीतच या सगळ्या त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे काय होतं की त्यांचं स्वतःचं वाचन थांबलेलं असतं, जरी ते आधी वाचत असले तरी. तर मला वाटतं की आता मुलांच्या निमित्ताने त्यांनी स्वतः सुद्धा पुन्हा वाचायला सुरुवात करायला हवी, की निदान अर्धा तास का होईना दिवसातला, रात्री झोपायच्या वेळेस का होईना, त्यांनी स्वतः सुद्धा वाचलं पाहिजे. मुलांना गोष्टी वाचून दाखवल्या पाहिजेत. अगदी लहान मुलं असतात ना त्यांना चित्र खूप आवडतात रंगीबेरंगी. त्यांना ते व्हिडिओ मध्ये तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा त्यांना जर तुम्ही ती पुस्तकांमधली चित्र दाखवली आणि त्याच्यावरून त्यांना गोष्ट सांगितली किंवा कधी-कधी त्यांना जर विचारलं की हे चित्र काय आहे? त्यांना जर आपण प्रश्न विचारलं तर त्यांची सुद्धा कल्पकता वाढते. ते त्यांची एक वेगळी गोष्ट तयार करतात कारण मुलांकडे प्रचंड कल्पनाशक्ती असते. पण आपण त्याला कुठेतरी एक म्हणतो ना की एक निखारा असतो असा भिजत आलेला. जेव्हा त्याला आपण हवा देतो ना तेव्हा तो पुन्हा पेटतो. तर तसं या मुलांचं असतं की या मुलांकडे मुळात कल्पकता असते, कल्पक बुद्धी खूप असते. त्यांना खूप प्रश्न पडत असतात. म्हणजे ते इतके असतात की आपल्यालाही कधी पडलेले नसतात किंवा पडले तरी आपण कधी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला नसतो.
म्हणजे आपण कधी आपल्या आधीच्या पिढीलाही विचारलं की हे असं काय करायचं, तर आपल्याला फक्त एवढंच उत्तर मिळतं की नाही करायचं. का ते नाही माहिती, पण हे असं करायचं. पण ह्या काचं उत्तर शोधण्याचा जे प्रयत्न करतात ना, ते पुढे जाऊन संशोधक होतात. आणि संशोधक म्हणजे फक्त काहीतरी मोठा शोध लावला म्हणजे संशोधक नसतो. एखादा मुलगा त्याच्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर पण शोधण्यासाठी जे काही करतो ते संशोधनच असतं. त्याच्यामुळे याच्याकरता त्यांच्यात ही वृत्ती निर्माण करण्यासाठी ना आपण त्यांना आधी असं खाद्य पुरवलं पाहिजे की हे तू वाच किंवा हे चित्र बघ किंवा आता बऱ्याच नेते असतील किंवा बऱ्याच मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचे चरित्र आत्मचरित्र ही गोष्टी रूपामध्ये सहज उपलब्ध असतात. तर तेव्हा ती त्यांना वाचून दाखवायची. आणि कधी कधी काय करायचं की जी थोडी मोठी मुलं असतात की साधारण तिसरी चौथी की जी स्वतः वाचू शकतात त्यांच्यासाठी अर्धवटच गोष्ट सांगायची आणि ती सोडून द्यायची आणि त्यांना सांगायचं की आता पुढचं तू वाच. एका इंटरेस्टिंग पॉइंटला नेऊन ते सोडून द्यायचं. आता ते तू वाच. आणि त्यांना कधी आपण असं वाच हे तू वाच असं सांगून ते वाचणार नाहीत, कारण ते तुम्हाला प्रश्न विचारतील की तू कुठे वाचतो किंवा तू कुठे वाचते. ही मुलं आजकाल प्रश्न विचारतात. म्हणजे आपण म्हणतो की आपली पिढी आधीच्या पिढीला असं उलट उत्तर करण्याची हे नव्हती, पण आत्ताची ही पिढी खूप शार्प आहे. त्याच्यामुळे ती हे प्रश्न विचारते की तू मला हे सांगतोस करायला, पण तू कुठे करतोस किंवा तू कुठे करते, हे असं विचारतात. तर त्याच्याकरता आधी आपण स्वतः जर पुस्तक हातात घेतलं तर मग मुलं, कारण मुलं आपल्याला फॉलो करतात. आपल्या हातात जर मोबाईल आणि लॅपटॉप आहे, त्यांना हे नाही कळत की ते काम करतात. त्यांना एवढंच कळतं की हे मोबाईलवरती बघतात, हे लॅपटॉपवरती बघतात, हे चालतं, मग आम्ही का नाही करायचं. त्याच्याकरता आपण स्वतः आधी हातामध्ये पुस्तक घेणं आणि वाचणं, तर आपण मुलांना सांगू शकतो की तुम्ही वाचा. मग सांगण्याची गरज लागत नाही. मी माझं उदाहरण देते की आमच्या घरामध्ये रोजचा पेपर येतो. माझे बाबा वाचतात, मी वाचते आणि ते अचूक माझ्या मुलालाही ती सवय लागली की पेपर आला की मग तो उघडून वाचतो. भलेही तो त्याच्या आवडीचं वाचेल, त्याला क्रिकेट आवडतो, तो क्रिकेटचं पान वाचतो, पण तो वाचतो. आणि मग त्या याच्याने मग कुठेतरी त्याला आधे मध्ये कुठेतरी काहीतरी एक वेगळं काहीतरी दिसतं, मग चुकून ते तो वाचतो. पण याच्याकरता मुळात आधी ना मुलांची भाषा ही चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे आजकाल हा प्रॉब्लेम खूप आहे की इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे किंवा जात असल्यामुळे त्यांना मराठी वाचण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो. तर त्याच्याकरता आधी मुळात त्यांना ते अक्षर ओळख चांगली असणं, त्यांचं वाचन, त्यांना ते शब्द लागणं आणि त्यांचे अर्थ हे पालकांनी समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे तर ती मुलं वाचतील ना, कारण त्यांना जर काही कळलंच नाही, त्यांना ते शब्दच लागले नाही, तर ते वाचणार नाही. तर त्याच्याकरता कुठेतरी आपण ह्या अशा पद्धतीने मुलांना थोडंसं त्यांच्यावरती मेहनत घेणं गरजेचं आहे की त्यांना जरी ते इंग्रजी माध्यमात शिकत असले तरी त्यांना मराठी पुस्तकांबद्दल माहिती करून देणं, मराठी लेखकांबद्दल माहिती करून देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी फक्त पालकांची नाही म्हणत. जेव्हा मी आज एक सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल आहे, तर ही माझी सुद्धा जबाबदारी आहे की माझ्याकडे जर कोणी लहान मुलं येत असतील तर त्यांना मी सांगणं की बाबा तू हा लेखक वाचलायस का, तू ह्यांचं वाचलंयस का, हे वाचलंयस का. हे जर मी त्यांना नाही सांगितलं, मी त्यांच्याशी कम्युनिकेट नाही केलं, तर त्यांना कसं कळणार ना. यात त्यांची काहीच चूक नाहीये, ही चूक आपल्या पिढीची. आपण त्या पिढीला दोष देऊन उपयोग नाहीये. हे आधी स्वतः आपण हे केलं पाहिजे, माहिती पाहिजे आपल्या स्वतःला किती लेखक माहिती असतात, हे आधी पालकांनी बघायला हवं. आणि मग ते जेव्हा तुम्हाला माहिती आहे तेव्हा तुम्ही सांगू शकता ना की हे वाच. जर मला माहितीच नसेल की या लेखकाने काय लिहिलंय, तर मी कुठल्या अधिकाराने तुला सांगायचं की तुम्ही हे वाचा म्हणून. याच्याकरता अशा पद्धतीने म्हणजे आपण त्या मुलांना थोडंसं हे करू शकतो. आणि मग याच्यात आणखीन खूप पर्याय असतात की जेव्हा ते मुलं पुस्तक त्यांचं समजा एखादं वाचून झालं तर मग त्यांना सांगायचं, त्यांना त्यांच्या भाषेत ती गोष्ट सांगायला सांगायची की बाबा तू सांग तुला काय समजलं. मग त्याच्यात त्यांना काही करेक्ट करून देणं असेल किंवा त्यांना सांगायचं की बाबा एखाद्याला ड्रॉइंगची आवड असेल तर त्याला सांगायचं की बाबा आता ही तू गोष्ट वाचलीस ना, मग ह्याच्यावरती एखादं चित्र काढ.
अशा वेगवेगळ्या गोष्टी जर त्यांना आवडणाऱ्या गोष्टींमधनं जर आपण हे केलं ना तर निश्चितच ते पुस्तकांकडे वळतील. पुढचा प्रश्न घेते, की आपण घेतलेला आहे ऑडिओ बुक म्हणजे पुस्तकांना ऑडिओ बुकचा पर्याय होऊ शकतो का? कारण मोठ्या प्रमाणात त्याचे सबस्क्रिप्शन वाढवायला वाढायला लागले आहेत. बरोबर. कसं आहे की ऑडिओ बुकचा एक फायदा कसा असतो की आपण कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये जरी असलो ना तरी ते ऐकू शकतो. तो बरोबर. त्याच्यामुळे ऑडिओ बुक हे चांगलं आहे माध्यम. मी अजिबातच या विरोधात नाहीये. कारण ऑब्व्हियसली आता ती काळाची गरज झालेली आहे. आणि मी स्वतः कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे निश्चितच ऑडिओ बुक आहेत. गरजेचे तर नक्कीच आहेत. पण पुस्तकांना पर्याय नाहीये. बरोबर. ते ऐकणं हे निश्चितच आहे. आणि ते आपसूक होतं आणि तुम्ही जर ऐकताय तर ऐकलेलं निश्चितच आपल्याला लवकर आपल्या मनापर्यंत पोहोचतं. तर हे नक्कीच आहे. पण अर्थात तो पुस्तकांना पर्याय नाही होऊ शकत. ऑडिओ बुक हा एक वेगळा पर्याय म्हणून नक्कीच चांगला आहे. पुढचं एक कमेंट आली आहे. खरं आहे पुस्तक खूप महत्त्वाचे बराच फरक पडतो आपल्या विचारात. म्हणजे त्यांनी एक सांगितलंय, की त्यांचं नक्कीच, मत व्यक्त नक्कीच. हां, की हो, आपल्या हो, हो. विचारांमध्ये नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपल्या विचारांची मशागत करण्याचं काम पुस्तकं करतात. हो. अजून एक कमेंट आली. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी वाचक संवाद म्हणून एक उपक्रम सातत्याने चालवतो. आत्तापर्यंत 240 ते 2 वक्ते आणि 240 ग्रंथावर बोललेले आहेत. हा उपक्रम अखंडपणे चालू आहे. सहज माहितीसाठी म्हणून सांगितलं. निश्चित एक खूप छान त्यांनी एक म्हणजे चर्चासंवाद ते घडवून आणत आहेत, उपक्रम. की हं. आणि त्यांना वक्तेही लाभलेले आहेत. खरंच असे जे म्हणजे चर्चासत्र आहेत किंवा असे वेगवेगळे सेशन्स आहेत ते आपण आत्ता घेणं गरजेचं आहे. कारण की कुठेतरी कोविड पॅन्डेमिकमुळे आपण घरात बसून अडकलेलो आहोत. तर अशा ह्या वाचन सांस्कृतिक साखळी आपण एक डिजिटली पण एक निर्माण करून म्हणजे एक मगाशी मॅडमनी सांगितलं, की आपण त्याला म्हणजे एखाद्या मुलाला किंवा म्हणजे वाचनाची सवय होईपर्यंत हे डिजिटल बुक किंवा हे ऑडिओ बुक हे वापर करणं फार गरजेचं आहे. आणि जर त्याला सवय लागली का त्याच्या हातात पुस्तक देणं हे फार गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण डिजिटल आणि ऑडिओ बुक वाचतोय तेव्हा आपल्या डोळ्यांवरती वगैरे त्याचा परिणामही होतोय. खूप तर होतो, निश्चित खूप आपल्याला होतो. जेव्हा सवय लागते त्याची आवड निर्माण होते, तर ते कुठेतरी थांबून आपण पुस्तक हातात घेऊन ते वाचन ते पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. पुढचं एक अजून एक प्रश्न आलेला आहे, की ई-बुक्समध्ये ग्रंथालयांवर काही परिणाम होतो आहे का? किंवा तो कशाप्रमाणे? म्हणजे त्या प्रश्न विचारते ह्या बुकमुळे ई-बुकमुळे ग्रंथालयांवर काही परिणाम होत आहे हां, का? हां, हां. नाही, ई-बुकमुळे ग्रंथालयांवरती परिणाम नाही होत आहे त्याचा. अ, ग्रंथालयावरती परिणाम होतोय तो हे फक्त ह्याच गोष्टीमुळे, की लोकांना वेळ नाही. म्हणजे पुस्तक काही जणांचं तर असं होतं, की आम्हाला पुस्तक बदलून यायला सुद्धा वेळ नाहीये. अशी बरीचशी कारणं असतात. ई-बुकमुळे नक्कीच परिणाम नाही होत. याचं कारण असं, की ई-बुक हा मी म्हटलं तसं, की कुठलाही माध्यम म्हणजे ई-बुक असू दे, ऑडिओ बुक असू दे, डिजिटल बुक असू दे, हा पुस्तकांना पर्याय नाहीये. पण आता बरीच ग्रंथालयं अशी पण आहेत, की जी ई-बुक किंवा डिजिटल बुक या माध्यमांमध्ये सुद्धा वळतायत किंवा ती सुविधा सुद्धा वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतायत. अ, आता मध्यंतरी राज्य मराठी विकास संस्था आणि अनेक आपल्या पूर्ण महाराष्ट्रातली जी शतकोत्तर ग्रंथालयं आहेत, त्यांनी हा हं. एक उपक्रम हाती घेतलेला आहे, की जी काही आपली दुर्मिळ पुस्तकं आहेत. कसं आहे, की पुस्तकं एका ठराविक काळानंतर प्रिंट होत नाही. म्हणजे त्याची प्रिंट अवेलेबल होत नाही आणि अशी खूप दुर्मिळ पुस्तकं आपल्याकडे असे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ही जी ग्रंथसंपदा आहे, ही आता काळानुसार काय होतं, पानांचे तुकडे पडतात. मग त्याच्यानंतर ते नष्ट होऊन जाणार. ते राहणार नाही पुढच्या पिढीसाठी. मग बरोबर. याच्याकरता त्याचं डिजिटायझेशन करणं खूप गरजेचं आहे आणि तसं बऱ्याच ग्रंथालयांनी केलेलं आहे, की त्याचं एक संवर्धन अशा पद्धतीने करणं डिजिटल माध्यमातनं, की ती कायमस्वरूपी आपल्याकडे राहतील. असं खूप ग्रंथालयांनी सुद्धा केलेलं आहे आणि पुढे मागे उद्या जसं-जसं टेक्नॉलॉजी आपली वाढतीये किंवा प्रत्येकाचा आता सार्वजनिक ग्रंथालयांना अ, आर्थिक
चणचण ही खूप मोठी गोष्ट असते, की त्या याच्यातनं जेव्हा कधी त्यांना मार्ग मिळेल, त्या याच्यातनं तेव्हा त्या सुविधा नक्कीच या उपलब्ध वाचकांना करून देऊ शकतात. आणि बरेच ग्रंथालय देतातही म्हणजे. निश्चित. एक प्रश्न विचारू इच्छिते, की हे जे आता आधुनिकीकरण होत चाललेलं आहे, त्यामध्ये ग्रंथसंपदेकडे तरुण पिढीकडून दुर्लक्ष होत आहे का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आता कसं झालेलं आहे, की तरुण पिढीचं म्हणजे एकंदरीतच आपण म्हणतो ना, की तरुण पिढी जर आपण म्हणाली, तर एक ती साधारण 20-21च्या पुढे आणि 40शी पर्यंत. तर साधारण 30 ते 40 या वयोगटातले जे आहेत त्यांना निदान लेखक माहिती आहेत. आपल्या मराठी साहित्यामधले लेखक माहिती आहेत. त्यांना साहित्य माहिती आहे. पण याच्यानंतरच्या पिढीला ते कितपत माहिती असेल किंवा ते कितपत माहिती होईल ह्याची खूप हं, शाश्वती कमी झालेली आहे. याचं कारण असं की अ, अगदी कॉलेजमध्ये सुद्धा लायब्ररीज असतात. पण तिथे सुद्धा काय होतं, की मुलं जातात कशासाठी? तर पुस्तकं हवी असतात ती एकतर पाठ्यपुस्तकं वगैरे किंवा रेफरन्स बुक्स फक्त एवढ्याचसाठी ते लायब्ररीचा वापर करतात. अवांतर वाचन हे या हं. मुलांमध्ये नसतंच किंवा त्याचं त्यांना महत्त्वच माहिती नाहीये. अवांतर वाचनाचं काय महत्त्व आहे हेच माहिती नसतं. त्यांना तो कदाचित वेस्ट ऑफ टाईम वाटत असेल, तर त्याच्यामुळे कुठेतरी ही पिढी जी आहे, ही फारसं त्या ह्याच्यात पडत नाही आणि त्यातूनही इंग्रजी साहित्य बऱ्यापैकी तरुण पिढी वाचते किंवा आता आम्ही सुद्धा सार्वजनिक ग्रंथालयात मी काम करते, तर आम्ही सुद्धा काही इंग्लिश पुस्तकं नक्कीच ठेवतो. कारण जी तरुण पिढी येते ना, त्यांना इंग्लिश नॉवेल्स वाचण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि मग तेव्हा मग त्यांना सांगायला लागतं, की बाबा हां, ह्या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे. मग ते विचार करतात, की मग हां, आपण मराठी अनुवाद वाचून बघूया. म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी ह्या तरुण पिढीला याच्याकडे वळवता येतं. फक्त कसं आहे, की ती तरुण पिढी मुळात वाचनाकडे वळायला हवी. मग ते इंग्रजी साहित्य असू दे किंवा मराठी साहित्य असू दे, त्यांनी वाचन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर मग निश्चितच मग मराठीतली पण ग्रंथसंपदा जी आहे, ती त्यांना माहिती होईल. आता मी म्हटलं जसं की जे जुने लेखक आहेत ना, ते आजही लोकांना माहिती असतात किंवा आजच्या थोड्या तरुण पिढीला पण की पु. ल. देशपांडे त्यांना माहिती आहेत, म. पु. काळे माहिती आहेत. तर हे येऊन विचारतात की "हां, हे आहे का?" किंवा मग काय होतं, की एखाद्या साहित्य कलाकृतीवरती जेव्हा एखादा सिनेमा, एखादी वेब सीरीज, एखादी मालिका जेव्हा येते ना, त्यावेळेस मग ही पिढी कुठेतरी त्या पुस्तकांबद्दल विचारत ग्रंथालयामध्ये येते, की मग हे पुस्तक आहे का? जसं आता समांतर वेब सीरीज आली. हं. ती आल्यानंतर समांतर पुस्तकाला अचानक डिमांड वाढली. काही वर्षापूर्वी गहिरे पाणी नावाची मालिका जेव्हा आली होती, तर त्यावेळेस गहिरे पाणी पुस्तकाला अचानक डिमांड आली आणि ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट होतं. ते कुठल्याही बरं. ग्रंथालयामध्ये मिळत नव्हतं. कारण ते दुर्मिळमध्ये गेलेलं होतं. मग त्यावेळेस ललितने 200 कॉपीजची ती म्हणजे ती काढली पुन्हा रिप्रिंट केली ती पुस्तकं. हं. म्हणजे कधी कुठल्या पुस्तकाला डिमांड येईल, हे आपण नाही सांगता सांगू येईल. शकत. याचं कारण हां, म्हणून मग पानिपत जेव्हा सिनेमा आला किंवा संभाजीवरची मालिका आली, शिवाजी महाराजांवरती मालिका आली, तर त्यावेळेस जेव्हा हे अ, अशा काही गोष्टी, कलाकृती जेव्हा येतात, तर त्यावेळेस मग ही तरुण पिढी कुठेतरी पुस्तकं मग विचारतात, की मग हे पुस्तक आहे का? नटरंग नावाच्या कादंबरीवरती नटरंग नावाचा पिक्चर आला होता. बरोबर. मग कुठेतरी ते टाळून पाहायला बघतात मग, की जे आपण जे बघितलं ते आणि आत्ता जे आपण पुस्तक वाचतोय ते, याच्यात किती तफावत आहे, हे त्यांना तेव्हा कळतं. असं. तर त्याच्यामुळे तरुण पिढीचं नक्कीच दुर्लक्ष होतंय, मी म्हटलं तसं. पण त्याचं महत्त्व जोपर्यंत त्यांना कळत नाही किंवा ते आपण त्यांना पटवून देत नाही ना, तोपर्यंत ही पिढी त्याच्याकडे वळणं खूप कठीण आहे. कारण यांची जगण्याची खूप साधी आहे, की बाबा हां, आजचा दिवस आहे तो जगून घ्यायचा, उद्याचं कोणी बघितलंय आणि त्यातून आत्ताची ही जी सगळी सिच्युएशन आपण बघतोय, त्या ह्याच्यामध्ये तर नक्कीच म्हणजे त्यांचा हा विचार अगदी ठाम होत जातो, की उद्या कोणी बघितलंय बाबा, आज आहे, आजचं आपलं दिवस आहे, मौज मजा करून घ्या, कुठे ते वाचनाकडे वळायचं. हे होत चाललंय आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे
त्यांनी नुसतं श्वास घेणं सोडणं म्हणजे जगणं नव्हे, तर त्या आयुष्याच्या जगण्याला आपल्याला अर्थ द्यायचा असेल तर त्याला वाचन हे खूप गरजेचं आहे. निश्चित वाचन हे फार आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असतं आणि ते आपण अविरतपणे चालू ठेवणं, सुरू ठेवणं ही प्रक्रिया फार गरजेचं असतं. एक सांगू इच्छिते, की आपण द व्हॉइस ऑफ मुंबई मध्ये एक व्यासपीठ आता जे दर्शक आपल्याला लाभले आहेत, त्यांना सांगू इच्छिते, की व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये आपण चहा, कथा आणि बरंच काही यामध्ये जर तुमच्या स्वरचित अशा कथा असतील किंवा इतर लेखकांच्याही कथा जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, तर आपण ते व्यासपीठ इथे देऊ करत आहोत. तसेच जे कवी, कवयित्री आहेत, त्यांनी स्वरचित कविता अथवा त्यांना भावलेले जे कवी आहेत, त्यांच्या कवितेचं सादरीकरण सुद्धा ते करू शकतात. तर अशा प्रकारचं आपण फार आधीपासूनच एक चहा, कथा आणि बरंच काही हे कथांसाठी आणि चला कवितेच्या दुनियेत हे कवितेंसाठीचा एक विशेष कार्यक्रम आपण द व्हॉइस ऑफ मुंबई या Facebook पेजवरून आपल्या घेत असतो. जर आत्ता जे दर्शक आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचं खूप स्वागत आहे आणि जर ह्या अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असेल, तर त्यांनी द व्हॉइस ऑफ मुंबईच्या Facebook पेजच्या इनबॉक्समध्ये तसं तुमचं नाव आणि नंबर आम्हाला कळवावा अथवा जो नंबर आपल्या पेजवरती आहे, तिथे कॉन्टॅक्ट करावा. त्यांना अगदी कळकळीची विनंती, की आपल्याला खरंच ही संस्कृती वाढवायची आहे, की कवी, कवयित्री, लेखक अशी जर भर आपल्याला म्हणजे ह्या समाजामध्ये अगदी भरीव असं योगदान आपल्याला जर करायचं असेल, द्यायचं असेल, तर आपण ह्या वाचन संस्कृतीकडे वळलं पाहिजे. आपण स्वतः कवी, स्वतः कवयित्री, लेखक, लेखिका हे बनलं पाहिजे आणि निश्चित रूपाने ते सादरीकरणही त्याचं होणं फार गरजेचं असतं. त्यासाठीच हो. आपण हे एक व्यासपीठ आपल्या दर्शकांना देऊ केलेलं आहे. तर निश्चित तुम्ही संपर्क साधाल आणि आपण एक त्या कार्यक्रमाचं नियोजन पुढे करूयात. तर एक पुढच्या प्रश्नाकडे येते. कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आलेला आहे. आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये सर्वात चांगले पुस्तक वाचावीत असे तुम्हाला वाटते? तुम्हाला वाटते का? ओके. आता कसं आहे ना, की मराठी साहित्यामध्ये इतकी पुस्तकं आहेत आणि एवढी चांगली पुस्तकं आहेत, एवढे चांगले लेखक आहेत ना, हो. की किती त्याची यादी खूप मोठी होईल आणि कसं असतं मी म्हटलं तसं, की ना प्रत्येकाची आवड वेगळी असते. म्हणजे कोणाला ऐतिहासिक वाचायला आवडतं, कोणाला कथा आणि कादंबऱ्या वाचायला आवडतात, कोणी फक्त वैचारिक लेखन वाचतं. तर असे वेगवेगळे आहेत. पण एक निश्चित मी सांगू शकते, की आता एक नवीन पुस्तक मध्यंतरी आलेलं आहे, अरुण टिकेकरांचं इति आदी नावाचं आणि त्याच्यामध्ये खूप रंजक गोष्टी रूपात वस्तूंबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे सीताफळ आहे, तर सीताफळाला सीताफळ हे नाव का पडलं? ओके. त्याला सीताफळच का म्हणतो आपण? त्याला वेगळं काहीतरी नाव काय नाहीये. मग अशा वेगवेगळ्या वस्तूंच्या नावांमागच्या गमती-जमती, त्याच्या मागच्या गोष्टी, आपण दंतकथा म्हणतो. असं वेगळं-वेगळं अँगलने त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. इति आदी नावाचं पुस्तक आहे अरुण टिकेकरांचं. बाकी तर खूप पुस्तकं आहेत म्हणजे लेखक आहेत. वपू काळे असतील, पु. ल. देशपांडे असतील, सुभाष शिरवळकर आहेत, विश्वास पाटील आहेत, अरुणा ढेरे आहेत. किती लेखक आणि किती कवी यांची नावं सांगायची. शांता शेळके आहेत, दुर्गाबाई साहजिक आहे. भागवत आहेत. आत्ता सध्याच्या नवीन याच्यामध्ये अतुल देऊळगावकर आहेत, की जे निसर्गावरती आणि एकंदरीतच या सगळ्या याच्यावरती लिहितात. त्यांचं एक सुंदर पुस्तक मध्यंतरी वाचलं मी, ग्रेटाची हाक नावाचं, की त्या एका शाळेतल्या मुलीने पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांच्या संसदेविरुद्ध दिलेला लढा, त्या एकटीने ते आंदोलन चालू केलं आणि तिला बघता बघता जगभरातनं 1 कोटी मुलांचा पाठिंबा मिळाला आणि जिला युनेस्कोमध्ये तिला त्या राष्ट्रीय परिषदेमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित केलं गेलं आणि तिथे त्या 14 वर्षाच्या मुलीने तिच्या भाषणामध्ये ठणकावून विचारलं, की तुम्ही आम्हाला कुठल्या बेसवरती आम्हाला भविष्याचे स्वप्न दाखवताय? तुम्ही सगळ्यांनी जे काही राजकारण केलेलं आहे, जागतिकीकरणाच्या याच्याखाली तुम्ही जे काही राजकारण करता, त्या याच्यामध्ये तुम्हाला अधिकारच नाही आमच्या पिढीला सांगण्याचा, की तुमचं भविष्य किती उज्ज्वल आहे. तुम्ही आधी पर्यावरण वाचवा. उद्याचं आमचं भविष्य नाही तर काही नाहीये. म्हणजे इतकी ही भारावून टाकणारी पुस्तकं असतात ना आणि ही पुस्तकं जेव्हा या तरुण पिढीच्या हातात नक्की पडतील ना, तेव्हा कुठेतरी त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळेल असं मला वाटतं. कारण
मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्रजी साहित्यामध्ये म्हणा, रोज खूप नवीन नवीन साहित्य वेगवेगळ्या विषयांवरचं येत असतं. खूप खूप म्हणजे खूप मोठं आहे हे. आपण म्हणतो ना, आपण त्यातलं मुठभर पण अजून वाचलेलं नाहीये. एवढा मोठा समुद्र आहे हा. तर ते असं एका ओंजळीमध्ये मावणार नाहीये किंवा एक दोन पुस्तकांची नावं सांगितली म्हणजे तीच पुस्तकं ग्रेट असं आपण नाही म्हणू शकत. प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी वेगळं देतं, वेगळा विचार देतं, वेगळी जाणीव देतं, वेगळा अनुभव देतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे पालकांना जेव्हा हे कळेल ना, कारण पालकांचं पण काय होतं की आजकाल आपण इंग्रजी माध्यमांचा खूप अट्टाहास करतो की नाही मी कर्ज काढेन पण मुलाला इंग्रजी माध्यमातच शिकवेन, हा कुठेतरी एक अट्टाहास पालकांमध्ये बघायला मिळतो. आणि मग त्याच्यामुळे फक्त इंग्रजी 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 करत आपण मराठीकडे स्वतःच दुर्लक्ष करतो. आणि मग आपण ह्याच पिढीला दोष देतो की ही पिढी मराठीपासून लांब गेली आहे, मराठी साहित्यापासून लांब गेली आहे, यांना वाचनाची आवडच नाही, असं म्हणण्यामध्ये काहीच अर्थ नाही. याच्यावरती ना मला एक सर्वोत्तम केतकरांची एक कविता आहे, ती इथे नक्कीच मी वाचून दाखवेन. आज पहिल्याच दिवशी शाळेत जाणार आहेस म्हणून सांगतो. आज पहिल्याच दिवशी शाळेत जाणार आहेस म्हणून सांगतो. बालभारतीच्या पहिल्याच पानावरची प्रतिज्ञा आयती घेणार आहेस म्हणून सांगतो. एकदा तुझ्या शाळेच्या इमारतीची उंची पाहून घे. एकदा तुझ्या शाळेच्या इमारतीची उंची पाहून घे, म्हणजे तुझ्या बाबांची तुला हिंमत कळेल. एकदा तुझ्या आईच्या साड्यांच्या कपाटात डोकावून पहा, म्हणजे तुला तुझ्या आईची किंमत कळेल. कपड्यांची इस्त्री न बिघडवता वागायला शिक. हल्लीच मैदानात खेळायला लागलायस म्हणून सांगतो. पेपर वाचत पडलेल्या बाबांना उठवू नकोस. आईच्या मैत्रिणींना दुखावू नकोस. रात्री आई बाबांचं बोलणं ऐकू नकोस. जे ऐकतोच तेच खरं मानतोस म्हणून सांगतो. रामाला रॅम म्हण. रामाला रॅम म्हण आणि सीतेला शीटा, एवढ्याच करता चाललाय कॉन्व्हेंटचा आटापिटा. MTV CTV पाहता पाहता BBC पाहत जा. ती लोक नेतील तसाच आयुष्यात वाहत जा. स्वतःच्या विचाराने विचार करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. स्वतःच्या विचाराने विचार करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. हल्लीच मनाचे श्लोक वाचायला लागलायस म्हणून सांगतो. संध्याकाळी आजी तेव्हा देवासमोर लावत असेल दिवा, तेव्हा नेमकं म्हण मला केक हवा. हल्लीच वरण भात आवडीनं खायला लागलायस म्हणून सांग. म्हणजे आपणच त्या मुलांना त्या वाटेवरती नेतोय आणि नंतर आपणच म्हणतोय की बाबा रे, हे तू काय करतोय किंवा हे काय आहे किंवा या मुलावरती संस्कारच नाही, असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण मराठी शाळांमध्ये जे संस्कार मुलांना मिळतात निश्चितच ते इंग्रजी माध्यमाच्या मुलांना नाही मिळत. कारण तिथे तुम्हाला मॅनर्स आणि एटिकेट्स याच्या नावाखाली एक म्हणतो ना आपण रेसचे घोडे तयार केले जातात. तिथे मुलं नाही घडवत, तिथे विद्यार्थी नाही घडवत, तिथे घोडे तयार केले जातात, असं माझं स्पष्ट आणि काय म्हणतात की लोकांना वाईट वाटेल या मताचं, पण माझं एक खूप स्पष्ट मत आहे की तिथे फक्त रेसचे घोडे तयार केले जातात. की तिथे तुम्ही फक्त एवढंच असंच जायचं, हेच करायचं, तुम्हाला 95% आणि 98% मिळाले म्हणजेच तुम्ही सगळं जिंकलं, तर असं नसतं. 60% 65% मिळवणारा विद्यार्थी त्याचं जे काही नॉलेज आहे, त्याचं जे जनरल नॉलेज आहे, त्याच्यावरती तो उच्च पदावरती जाऊ शकतो, एवढी त्याच्यामध्ये कपॅसिटी असते. आणि आजच्या काळामध्ये इंग्रजी शिकणं फार कठीण नाही राहिलं. पूर्वीसारखा काळ आता नाही राहिलेला. त्याच्यामुळे आपण फक्त इंग्रजीच्या मागे लागून जी काही ही पिढी बिघडवणं चालवलेलं आहे ते कुठेतरी थांबायला हवं असं मला वाटतं. म्हणजे हे मी उगाच नाही सांगत आहे, माझ्या स्वतःच्या मुलाला मी मराठी माध्यमात घातलंय म्हणून मी आज एवढं सांगतेय. नाहीतर मग सगळे म्हणतील की ही आली कुठे शहाणपणा शिकवायला, की स्वतःचा मुलगा इंग्रजी मीडियम मध्ये जातो आणि दुसऱ्यांना शिकवते की मराठी माध्यमात घातलं पाहिजे म्हणून. नाही, निश्चित एक काय म्हणतात की झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचं बळ देणारी पुस्तके जीवनात आनंदाचे सप्तरंग उधळत असतात आणि हे सप्तरंग खरंय. मुलांच्या
आयुष्यात उधळावे किंवा ते आपणही त्यांना करणं भाग पाडणं फार गरजेचं आहे, की त्यांना ती सवय खरंय. लावणं गरजेचं आहे. आणि निश्चित रूपाने जर त्यांना ती सवय लागली, तर उद्याचा एक म्हणतात ना, की एक माणूस म्हणून जसं तुम्ही मगाशी सांगितलं, एक पुढे संवेदनशील माणूस घडेल, एक संवेदनशील माणूस घडेल त्या सगळ्या ह्याच्यातनं. कारण आज आपण संवेदना विसरत चाललोय. जे आपण म्हणतोय ना, की डिजिटल युगात माणूस डिलीट होत चाललाय. तर माणूस डिलीट होतोय म्हणजे काय, तर त्याच्या या भावना ज्या आहेत, त्याच्या संवेदना ज्या आहेत ना, त्या डिलीट होत चालल्यात. कारण तो फक्त या डिजिटल माध्यमांमध्ये अडकलेला आहे. आणि माणूस म्हणून जगणं तो विसरून गेलाय, असं कुठेतरी झालेलं आहे या डिजिटल युगामुळे. आणि यासाठी जर त्याला योग्य मार्गावरती जर कोणी आणणार असेल तर ती पुस्तकं असतात. बरोबर. अगदी बरोबर आहे, की आपण नेहमी म्हणजे वाचन संस्कृतीचा स्वीकार करून आपण एक माणूस म्हणून माणसाशी माणसासारखं वागणं शिकलं पाहिजे, की निश्चितच की एक 95% आणि 90% असे मिळवणारे विद्यार्थी असतात. तर त्यांना कधी-कधी त्या गोष्टी नाही होत, पण कधी-कधी कमी टक्के मिळवणारे विद्यार्थी सुद्धा खूप काहीतरी गेलेले असतात. तर असं काही नाहीये. मुलांकडे पहिले टक्केवारीसाठी काय म्हणतात, की एक फोर्स निर्माण केला जातो. पालकांकडूनही केला जातो हां. एक शिक्षकांसाठी असतंच, की आपल्या शाळेतले विद्यार्थी हे प्रथम यायला हवेत वगैरे. ते प्रत्येक शाळेमध्ये असतं. काही हे नाही. पण पालकांकडनं पण एक प्रकारचा फोर्स मुलांवरती टाकला खूप जातो, की खूप नाही खूप. तुला 95 मिळालेच पाहिजे. तू सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. पण पहिले आपण पालकांनी आपल्या मुलाचा कल काय आहे? त्याला काय शिकण्याची आवड आहे? नक्कीच. हे करायला पाहिजे आणि मग त्यानुसार त्यांनी फील्ड चूज करावं की त्याला आवड असेल, तर त्या फील्डमध्ये तो खूप छान, उत्तमरित्या त्याचं भविष्य घडवू शकतो. तर ह्या प्रकारे आपण म्हणजे पालकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आणि आहे. मुलांचं अवांतर वाचन नसल्यामुळे काय होतं ना, की मुलांना स्वतःलाच ठरवता येत नाही, की मला नक्की काय करायचंय. अगदी माझं बरोबर. ध्येय काय आहे आयुष्यातलं, हे ध्येय त्यांना ठरवताच येत नाही. हां, नाही कारण त्यालाच मुळात अनुसरून त्यांच्याकडे तितकं तेवढं हेच नसतं, नॉलेजच आलेलं नसतं, की मला नक्की काय व्हायचंय. मला नक्की काय वाटतंय, त्याचं स्वतःचं मत काय आहे, हे तो बनवूच शकत नाही, कारण त्याचे विचार तेवढे समृद्धच झालेले नसतात. बरं. तपस्या त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारते, की काही पुस्तकं हां, आपल्याला नवीन काही काही नाही शिकवत. तर ते फक्त आपल्याला स्वतःमध्ये काय आहे, याची जाणीव करून देतात. बरोबर की नाही? तर याबाबत तुम्ही काय सांगाल? बरोबर. म्हणजे आता तुम्ही बोलत होतात त्यालाच अनुसरून हा एक प्रश्न आहे, की काही नवीन बरोबर, बरोबर. आपल्यामध्ये काय गलागुण आहेत, काय सुप्त गुण आहेत, याची हो, हो, पारख ही निश्चितच. होत असते आणि एक म्हणतात ना, की एक ठिणगी बघा जसं मगाशी तुम्ही म्हटलं, एक ठिणगी पडणं ही पुरेसं असतं. तर ते वाचनातनं घडत असतं आणि मग ते बनव्यात रूपांतर होत असतं. तर त्याबद्दल काय बरोबर, बरोबर. हो, नक्कीच. असं नक्कीच होतं, की अशी पुस्तकं बरीच असतात, की जेव्हा आपण वाचतो, म्हणजे हं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी आपण कथा वाचतोय किंवा एखादी कादंबरी वाचतोय आणि जेव्हा आपण ते वाचत जातो, तेव्हा कुठेतरी आपण त्या पात्राशी स्वतःला रिलेट करायला लागतो, की "अरे हो, मी ही अशीच आहे, मी ही अशीच आहे" किंवा "हे तर माझ्यामध्ये आहे" किंवा अगदी "ही बरोबर. गोष्ट माझ्यामध्ये आहे." म्हणजे स्वतःचा स्वतःला शोध लागत जातो. की आपल्यामध्ये काय आहे याची जाणीव आपल्याला सुद्धा नसते कधी-कधी, की आपण काय बरोबर. करू शकतो. आपण म्हणतो ना, एखादी वेळ येते ना, एखादं संकट जेव्हा आपल्यावरती येतं ना आणि त्या संकटाला जेव्हा आपण सामोरे जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं, की आपल्यामध्ये आंतरिक शक्ती किती आहे, हे तेव्हा कळतं. आणि ही जी आंतरिक शक्ती आहे ना, ही निर्माण कशातनं होते, तर ही या पुस्तकांच्या वाचनांमधनं होते. हे नकळत होत जाणारे संस्कार असतात, की जे आपल्याला कळत नाहीत. आपण म्हणतो, की "हां, ठीक आहे, आता मी हे पुस्तक वाचलं, मी हे पुस्तक वाचलं." पण जेव्हा कुठेतरी ती वेळ आपल्यावरती येते, तो प्रसंग आपल्यावरती येतो, त्यावेळेस आपल्याला कळतं, की आपल्यामध्ये ती किती शक्ती आहे किंवा आपल्यामध्ये तो गुण आहे. एवढे दिवस मला हा गुण माहितीच नव्हता. कारण आपण कधी तो वापरण्यासाठी कधी ती तसं निमित्त आलेलं नसतं किंवा आपण तसा कधी विचारच केलेला नसतो, की मी हे असं सुद्धा करू शकतो किंवा असं सुद्धा करू शकते. तर हे निश्चितच एक पुस्तक नक्कीच करू शकतं. एक निश्चित एक माणूस म्हणून आपण म्हणजे घडण्यासाठी एक मला असं खूप, वाटतं खूप, खूप समृद्ध श्यामची आई करून जातो माणूस म्हणून आपल्याला. श्यामची आई हे पुस्तक वाचल्यावरती एक म्हणतात ना, की आपल्यातलं जे आहे ना माणूसपण हे खरं जागृत होतं. तर त्याच अनुसार एक प्रश्न आहे, की तुमच्या मते असे काही कोणती पुस्तके आहेत, की प्रत्येकाने वाचली पाहिजेत?
मार्गदर्शन करा. म्हणजे अशी काही पुस्तकं आहेत की जी तुम्ही वाचलीत ती खूप छान आहेत. जसं मी आता एक सांगितलं हा श्यामची आई. हा हा पण आता घडवायचं तसं म्हणजे मी सांगेन, तसं मी सांगते की आता ते ग्रेटाची हाक मी सांगितलं तर ते नक्कीच एक आवर्जून वाचायला हवं. म्हणजे थोडंसं कसं आहे, मी सांगते ती आजच्या काळातली पुस्तकं सांगते. बाकी तर बरोबर. निश्चितच आहेत. चरित्र, आत्मचरित्र तर जरूर वाचा. कारण त्या प्रत्येकाने, म्हणजे मी असं नाही सांगणार की फक्त हेच वाचा किंवा तेच वाचा. एक होता कारवर, एक होता कारवर सारखं पुस्तक, म्हणजे मला आठवतंय आमच्या शाळेपासून ते पुस्तक इतकं गाजतंय की आज त्याच्या 14, 15, 16 आवृत्त्यावरती आवृत्त्या येत आहेत. पण आज ते पुस्तक इतकं म्हणजे महत्वाचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याने ते पुस्तक वाचलं नाही तर नवल इतकं ते पुस्तक खूप चांगलं आहे. एक होता कारवर, वीणा गवाणकरांचं, की ते हं. खूप तो जो प्रवास विलक्षण दिलेला आहे त्याच्यामध्ये, की काय असू शकतं एखाद्याचं, कसं माणूस उभं राहू शकतं एवढ्या कठीण प्रसंगांमधनं. आणि अशी कितीतरी, म्हणजे जीनियसची जी सिरीज आहे अच्युत गोडबोलेंची, ज्याच्यामध्ये सगळे शास्त्रज्ञांवरती त्यांनी ती सिरीज लिहिलेली आहे आणि खास करून मुलांसाठी आहे. जीनियस नावाची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळे शास्त्रज्ञ आहेत. हं. शिवाय चरित्र, आत्मचरित्र तर असतातच, ही वाचण्यासारखी आहेत. कादंबऱ्या म्हणाल तर आनंद यादव आहेत, दया पवार आहेत, त्याच्यानंतर मधु मंगेश कर्णिक आहेत. असे कितीतरी लेखक आहेत की ज्यांचं कथा म्हणा किंवा कादंबऱ्या म्हणा, या आपण वाचल्या पाहिजेत. पु ल देशपांडे, वपू काळे हे तर नक्कीच आहेतच. याच्याशिवाय महात्मा फुले असतील, स्वामी विवेकानंद असतील, यांचं साहित्य सुद्धा आपण नक्कीच वाचायला हवं. कारण हं. एक आपल्या म्हणतो ना की विचारांना दिशा देण्याचं, योग्य दिशा देण्याचं काम ही पुस्तकं करत असतात. आणि शिवाय कसं असतं की आपण इतिहास जेव्हा वाचतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की काय घडून गेलेलं आहे आणि मग आजच्या काळात त्याचे काय संदर्भ आहेत हे आपल्याला कळतं. कारण आज आपण काय करतो ना, ब्लाइंडली एखाद्याला फॉलो करतो. म्हणजे आपल्याला नाही माहिती मार्क्सवाद काय आहे, किंवा डावी विचारसरणी काय असते, हे नक्की काय आहे हे नाही माहिती. मग हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ती पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. एक हा प्रश्न आलेला आहे परत, की मुलांमध्ये वाचन वेड कसे लावू शकतो? त्याच्यानंतर अगदी बरोबर तुम्ही आता जे सांगितले त्याच्यावरती पण कमेंट आलेल्या आहेत. तर आपण हा आधी घेतलेला आहे सेशन संपल्यावरती तुम्ही निश्चित ते ऐका परत, की मॅडमनी खूप विस्तृत रूपाने मुलांना वाचनाचं वेड कसं लावता येईल हे सांगितले आहे. का आंतरिक शक्ती खूप छान विचार खरंच म्हणजे आवडलेले आहेत. आत्मचरित्र, चरित्र वाचून तत्कालीन वास्तव परिस्थिती कळते. जसं आता तुम्ही सांगितलं, की खरंच हे आत्मचरित्र वाचल्यावरती आपल्याला त्यांनी कसं त्या परिस्थितीवर मात करून पुढे गेलेले त्या सगळ्या गोष्टी सुद्धा उमगत असतात. जसं एक होता बरोबर. कारवार तुम्ही दिलात. तर निश्चित रूपाने त्या गोष्टी घडत असतात. पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की मानवातील कल्पकता वाढवण्यासाठी वाचन संस्कृती महत्त्वपूर्ण ठरत असते. याबाबत तुम्ही काय निश्चितच माणसाची कल्पकता, म्हणजे माणूस मुळात मी म्हटलं तसं की तो बुद्धिजीवी प्राणी आहे. आणि तो जेव्हा एखाद्या गोष्टीचं वाचन करतो, त्याचं चिंतन मनन करतो, तर हं, त्यावेळेस ते काय म्हणतो ना, की त्याच्यातली जी कल्पनाशक्ती आहे ना ती वाढत जाते. मग त्याच्यातनं त्याला स्वतःला एक त्याची स्वतःची विचारांची बैठक तयार होत जाते. तो स्वतः कदाचित लिहायला लागतो हं, किंवा एखाद्या गोष्टीवरती तो ठामपणे व्यक्त व्हायला लागतो. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो ना, की आजकाल आपले एवढे ग्रुप्स असतात WhatsAppवरती म्हणा किंवा Facebookवरती म्हणा, आजकाल इतक्या चर्चा वेगवेगळ्या विषयांवरती चाललेल्या असतात. आणि मग त्याच्यावरती खूप आपण जेव्हा विचार करतो ना, एखाद्या विषयावरचं आपल्याला जर माहितीच नसेल, ते जर माहितीच नसेल, तर आपण तिथे काय रिॲक्ट काय होणार? जर आपलं वाचन असेल, आपली विचारांची बैठक जर पक्की असेल, तर तिथे नक्कीच आपण आपले विचार एकदम ठामपणे मांडू शकतो. एक विश्वास जो असतो तो आपल्या मनामध्ये निर्माण होतो. कारण आपल्याला माहिती असतं, की याचं उदाहरण मी सांगेन, की माधव भंडारी आहेत, जे भाजपचे मला वाटतं प्रवक्ते आहेत. माधव भंडारी म्हणून. तर ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी हे फक्त ते अभ्यासू व्यक्तिमत्व आणि वाचन या अनुषंगाने सांगतेय. मी कुठल्याही पक्षाचं इथे प्रमोशन करत नाहीये.
त्याच्यामुळे फक्त हे वाचन या दृष्टीनेच घ्यावं की त्यांनी तिथे वाचन आणि व्यासंग हे कसं असावं, तर याच्यावरती त्यांनी खूप छान मागे उदाहरण दिलं होतं की उद्या तुम्ही समजा एखाद्या पक्षामध्ये एका पक्षाला तुम्ही लीड करता आणि एखाद्या प्रश्नावरती जर तुम्हाला तिथे बोलायचं आहे, तर मुळात तो आधी प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावरती तुमचं वाचन किती आहे, की त्याच्यावरती आतापर्यंत किती लेख येऊन गेले, किती लेखकांनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपला काश्मीरचा जो 317वा कलम जे होतं ते, तर त्याच्यावरती समजा काय काय आतापर्यंत त्याचा इतिहास काय आहे, मूळ घटनेमध्ये काय आहे, त्याच्यावरती किती लेखकांनी काय काय लिहिलेलं आहे, हा अभ्यास तुमचा आधी जर असेल, तर जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेला लीड करताय आणि तुम्हाला जर त्या विषयावरती कुठेतरी मांडायचं आहे, तर तुम्ही बोलू शकता. पण जर तुम्हाला माहितीच नसेल, तर तुम्ही त्या विषयावरती काय बोलणार? बरोबर. नुसतं वरवर बोलून उपयोग नसतो. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावरती बोलताय तेव्हा त्याचा सखोल अभ्यास स्वतःचा असणं गरजेचं असतं. तर तुम्ही तिथे काहीतरी सांगू शकता आणि याच्याकरता चिंतन आणि मनन हे खूप गरजेचं असतं. म्हणजे जरी आपण ते वाचलं. तपस्या त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की लेखन, पठण, वाचन, श्रवण हे काही ठरलेलं म्हणजे अगदी करणं योग्य असतं. परंतु ते व्यर्थ होतं जर त्याला चिंतन, मनन आणि आचरण याची साथ लाभली नाही तर. बरोबर, या बरोबर. मी म्हटलं तसं की वाचन म्हणजे फक्त आपण नुसतं ते वाचलं आणि सोडून दिलं असं म्हणजे ते फक्त वाचन नाही. कसं असतं की अध्यात्मामध्ये ही संकल्पना सांगितली जाते की आपलं जे चित्त असतं चित्त, तर ते बुद्धीने केलेले निर्णय स्मृतीमध्ये साठवून ठेवतो. आपण जे काही निर्णय हे बुद्धीने घेतो ते आपल्या स्मृतीमध्ये साठवले जातात आणि मग जेव्हा गरज असते, जेव्हा आवश्यकता असते त्याची, त्यावेळेस ती स्मृती ते समोर आणते. बरोबर. मग समोरची घटना असेल किंवा ती वस्तू असेल, यांचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे हे ठरवण्याचं काम ही बुद्धी करते आणि स्मृती हे चित्राचं काम करतं. आणि मन काय करतं, तर संकल्प आणि विकल्प. संकल्प आणि विकल्प म्हणजे भविष्यात काय होईल आणि काय करायचं आहे हे ठरवण्याचं काम हे मनाकडे असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वाचन करतो, त्याचं चिंतन करतो, त्याचं मनन करतो आणि या सगळ्यातून जेव्हा आपण ते आचरणात आणतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की ते आपण वाचन पूर्ण केलंय. अगदी बरोबर. निश्चितच की म्हणजे वाचन, श्रवण, पठण, लेखन या सगळ्यासाठी आपल्याला त्याही पुढच्या पायऱ्याही आहेत. त्या म्हणजे मनन, चिंतन आणि आचरण. म्हणजे आचरणामध्ये ती गोष्ट आपल्या आली की ती पूर्णत्वाला जाते असं आपण म्हणू शकतो. बरोबर, एक बरोबर. एक मिनिट निश्चितच वाचन, चिंतन, मनन आणि आचरण व्हायला हवे. म्हणजे सहमत आहेत ते त्या गोष्टीशी. काही प्रश्न हो, हो. कदाचित वरती निघून गेलेले आहेत. तर एक अजून पुढचा प्रश्न विचारू इच्छिते, की अनोळखी व्यक्तीच्या मनातही जागा म्हणजे करून जाण्याची जी शक्ती आहे, ती लिखाणात आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त लिखाण. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मनात जागा निर्माण करण्याची शक्ती आहे, ते म्हणजे फक्त लिखाण. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आहे. मी म्हटलं तसं मागे आता मी आधी बोलण्यात जी काही 1-2 उदाहरणं दिली. तर कसं चालेल. हां, असतं, आपल्याला काही तो लेखक माहिती नसतो. तो बरोबर. लेखक कसा आहे, कसा दिसतो, हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला तो कळतो फक्त त्याच्या लिखाणातून. म्हणत. त्याचं जे लिखाण आहे ते आपल्या मनापर्यंत पोहोचतं, आपल्याला ते पटतं आणि म्हणून आपण त्या लेखकाच्या प्रेमात पडतो किंवा त्या लेखन शैलीच्या प्रेमात पडतो. मग त्याच्यामध्ये त्याचा चेहरा कसा आहे, तो कसा दिसतो, याला काही महत्त्व नसतं. ते लेखन काय आहे आणि हीच ताकद असते त्या लेखनाची असते, त्या लेखकाची असते, त्याच्या लेखन शैलीची असते. कारण शब्द फक्त येणं किंवा अक्षर ओळख असणं, साक्षर असणं म्हणजेच सगळं येत नाही. त्याची बरोबर. आपली योग्य प्रकारे त्याचं आपल्याला स्वतःला जाणीव असणं आणि ते योग्य शब्दांमध्ये मांडणं
हे खूप मोठं कौशल्य असतं आणि ते ज्याला शक्य होतं तोच लेखक होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ही शैली ज्याच्याकडे असते तर निश्चितच त्याच्यामुळे ते लिखाण जे असतं ते आपल्या मनापर्यंत पोहोचतं आणि म्हणून कुठेतरी आपण सुद्धा मग विचार करायला लागतो त्या गोष्टीवरती. आपण स्वतःची काही मतं तयार करायला लागतो आणि मग कदाचित त्याच्यातून आपणही स्वतः उत्स्फूर्तपणे काहीतरी व्यक्त होऊ शकतो, लिहू शकतो. निश्चितच. एक म्हणजे आपले अभूतपूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी एका ते मोठ्या कार्यक्रमाला गेलेले होते आणि तेव्हा छोट्याशा मुलीने त्यांना प्रश्न विचारलेलं, की "मी तुमच्यासारखी कशी हो कधी म्हणजे कधी होऊ शकेन? काय करावं लागेल मला ह्यासाठी?" तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं, की "तुला म्हणजे आत्ता जशी तू माझ्यासमोर उभी राहून एक प्रश्न विचारते आहेस. म्हणजे प्रश्न आपल्या मनामध्ये पडले पाहिजेत हो, की म्हणजे प्रश्न विचार आणि ती भीती बाळगली नाही पाहिजे. नक्कीच. माझ्यासमोर उभी राहून बरोबर. प्रश्न पडलेले आहेत आणि ते विचारण्यासाठी तू काय घाबरलेली नाहीयेस. तर असे प्रश्न तुला वारंवार पडले पाहिजेत आणि ती विचारण्याची तुला भीती राहिली नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी तुला खूप वाचन करणं गरजेचं आहे. असं त्यांनी तिथे त्या मुलीला सांगितलेलं होतं आणि निश्चित रूपाने जर निश्चित. मगाशी म्हटलं तसं, की माणसाला 2 गोष्टी महत्त्वात असतात. एक वाचलेली पुस्तकं आणि अनुभवलेली माणसं. तर एक बरोबर. जाता-जाता शेवटचा विचारू इच्छिते तर तुम्हाला, की तुम्ही वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आता जे दर्शक लाभलेले आहेत किंवा म्हणजे त्यांचं तर स्वागतच आहे, पण काय आवाहन करू इच्छिता, की काय करायला हवं आपण? त्यासाठी आपण वाचन व्हॉइस ऑफ संस्कृती. म्हणजे या आपले जे व्यासपीठ आहे त्यावरती आपण निश्चित रूपाने एक वेगवेगळ्या गोष्टी आणत आहोत. चला कवितेच्या दुनियेत हा विशेष कार्यक्रम आहे. चहा, कथा आणि बरंच काही हा सुद्धा विशेष कार्यक्रम आता आपण सुरू करत आहोत, जो आधीपासून आपल्याकडे सुरू आहे. तर आता जे दर्शक आपल्याला लाभलेले आहेत त्यांना जर त्यांच्या कथा किंवा कविता जर सादर करायच्या असतील तर Facebook पेजवरती जे व्हॉइस ऑफ मुंबईच्या पेजवरती जो नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि काय आवाहन करू इच्छिता? की वाचन संस्कृती अं, वाढावी या तुम्ही कसं आपल्याला आहे जे की दर्शक वाचन संस्कृत माफ करा तुमचं आवा ऐकू नाही आलं परत. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तुम्ही जे आपल्याला दर्शक लाभलेले आहेत, त्यांना काय आवाहन करू इच्छिता? कसं आहे की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मी म्हटलं तसं की फक्त घरातल्या एकाने वाचून उपयोग नसतो. जेव्हा तो घरातला एक व्यक्ती वाचतो आणि जो अख्ख्या कुटुंबाला बरोबरीने वाचायला शिकवतो किंवा त्यांच्याकडनं ते वाचन करून घेतो, तर खऱ्या अर्थाने ती संस्कृती निर्माण होते. कारण मग ते का त्या घरातली ती एक ते वातावरण तयार होते, ती संस्कृती निर्माण होते त्या घरापुरती तरी. की हां, आता ही घराची संस्कृती आहे. याचं एक उदाहरण मी देईन छोटंसं, की आमच्या लायब्ररीमध्ये जे काही अनेक वाचक येत असतात, तर त्यांच्याबरोबर त्यांची मुलं येतात आणि आमच्याकडे ही पद्धत आहे, की आम्ही एक बालविभागातलं पुस्तक देतोच म्हणजे मुलं घरात असली तर. 2 मोठ्यांची आणि 1 लहान मुलांची. तर आमच्याकडे असे बरेच वाचक येतात, की त्यांच्याकडे लहान-लहान मुलं आहेत. तर तसं एक आजी-आजोबा आमच्याकडे येतात, ज्यांचं आमच्याकडे अकाउंट आहे आणि मध्यंतरी आता ह्या लॉकडाऊन उठल्यानंतर ते आमच्याकडे जेव्हा आले होते, तर सांगितलं की आता महिनाभर साधारण आमचं बंद ठेवा, आम्ही बाहेर गावी जाणार आहोत. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही आणि त्यांच्याकडे वरती एक 1.5 वर्षाचा त्यांचा नातू होता. त्याला म्हटलं की त्याला पुस्तकांची खूप आवड आहे. म्हणजे त्याला ती चित्रांची पुस्तकं बघायला खूप आवडतं. मग मी त्यातली आमच्याकडची काही 2-3 पुस्तकं आहेत ती काढून त्याला हातात दिली, की म्हटलं ही घेऊन जा आता सुट्टी आहे तर मग त्याला होतील वाचायला. मग त्यांनी त्यांचा विचार बदलला. ते जे 1 महिन्यानंतर त्यांचं खातं कंटिन्यू करणार होते, ते त्यांनी त्या क्षणी लगेच कंटिन्यू केलं. आणि मग ठीक आहे म्हणाले, मग आम्ही पुस्तकं त्याच्याकरता घेऊन जातो. म्हणजे ही जी संस्कृती आहे, आता ही जी आहे ही त्यांनी जसं इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे त्यांच्या नातवासाठी किंवा मुलासाठी. तसं कुठेतरी जे समाजातले असे घटक आहेत, मग ते शिक्षकांच्या रूपात असतील किंवा माझ्यासारख्या ग्रंथपालाच्या रूपात असतील, तर त्यांनी सुद्धा हे इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे, की आपणही स्वतःहून ती तयारी दाखवली पाहिजे, की हे तुम्ही करा. म्हणजे त्या मुलामध्ये जर ती आवड आहे, त्याला जर ते पुस्तकं हाताळायला आवडतंय, तर भलेही त्याने एक पुस्तक फाडू देत, हरकत नाही. पण तुम्ही त्याला हाताळायला द्या. कारण बरोबर. ते जेव्हा एक ती अटॅचमेंट आपली तयार होते. आपण म्हणतो ना, की
आज या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे आपण का वैतागलेलो आहोत? कारण ना माणसं प्रत्यक्ष भेटत नाहीये, तसं डिजिटली आपल्याला भेटावं लागतंय. आणि हो. तो जो एक पर्सनल टच असतो प्रत्येकाचा, एक तो आत्मिक जिव्हाळा जो असतो, तो कुठेतरी आपल्याला दूर गेल्यासारखा वाटतो या सगळ्या सिच्युएशन मध्ये. मग जर त्याला ते पुस्तक हाताळायला मिळालं, तर त्या पुस्तकाबरोबर त्याचं एक नातं तयार होईल. हम्म. त्या पुस्तकाबरोबर त्याचं जर आत्ता ह्या वयात जर ते नातं निर्माण झालं, तर ते नक्कीच आयुष्यभरासाठी असेल. उद्या त्याला हे पुस्तक नक्कीच त्याच्या हातामध्ये आपल्याला काही वर्षांनी सुद्धा दिसेल आणि तर ती वाचन संस्कृती वाढेल. तर असं मला वाटतं प्रत्येक घटकाने जर विचार केला, घरातल्या प्रत्येकाने विचार केला, समाजातल्या प्रत्येकाने विचार केला, तर नक्कीच आजच्या या पिढीला वाचनाकडे वळवणं फार कठीण नाही जाणार आपल्याला. नाही, खरंच म्हणजे सगळ्यांनी पुढे येऊन वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आज तपस्या नेवे मॅडमनी आपल्याला अगदी त्यांचा अमूल्य वेळ देऊन एक वेगळ्याच म्हणजे डिजिटल युगात माणूस डिलीट होत चालला आहे का? तर या विषयावरती आज आपण इथे चर्चा केली. त्यासाठी त्यांनी खूप छान मार्गदर्शन इथे केलेलं आहे. वेगवेगळ्या पुस्तकांची नावं, लेखकांची नावं त्यांनी इथे आपल्याला सांगितलेली आहेत. आणि वेगवेगळे प्रश्न सुद्धा आपण इथे पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून हां, कोरोनाच्या काळात मला पुस्तकांची साथ बरीच दिली. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे त्यातून लेखनाची आवड निर्माण झाली. आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपणही लेख तयार करू शकतो याचा खूप आनंद होतो. खूप छान इथे त्यांनी स्वतःची एक म्हणतात ना, की मत मांडलेलं आहे, की त्यांनी काय केलंय कोविड काळामध्ये. तर निश्चित शुभांगीजी बरोबर तुम्हाला बरोबर. लेख लिहिलेले आहेत तुम्ही व्हॉइस ऑफ मुंबईच्या आमच्या इनबॉक्समध्ये ते आम्हाला पाठवू शकता. आपल्या वेबसाईटवर आपण नक्की ते प्रकाशित करू. तर असेच जर कोणी लेख लिहिलेले असतील, तर निश्चित तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आपल्या वेबसाईटवर आपण ते तुमच्या नावाने आपण प्रकाशित करू शकतो. इथे तपस्या नेवेजी तुम्ही खूप अगदी अमूल्य असा वेळ ह्या चर्चेसाठी काढला आणि खूप छान मार्गदर्शन इथे आपल्याला सगळ्यांनाच केलेलं आहे. आणि पुढच्या खेपेला सुद्धा एक वेगळा विषय घेऊन आपण निश्चित आपल्या प्रेक्षकांच्या भेटीत येऊया. एक तासभर झाला, परंतु असं वाटतंय की ही चर्चा अशी अविरतपणे सुरूच राहावी. ते तासभर होऊन गेला आणि खूप छान हो प्रश्न हो. सुद्धा आले. आपल्या दर्शकांना निश्चित ही चर्चा आवडली असावी. म्हणजे निश्चित वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ते नक्कीच आपल्याला प्रयत्न करणार आहेत, म्हणून ते आज एवढे तासभर झाले तरी आहेत आपल्या बरोबर. हो, हो. आणि प्रश्न विचारले, त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे ते मन म्हणजे काय वाचन, लेखन, पठण, श्रवण याच्या पुढची जी प्रक्रिया आहे, की त्यांनी स्वतः लेख लिहिले, तर ते आचरणात सुद्धा आलेले आहेत. तर असंच काहीतरी इथे बरोबर. म्हणतात तसंच कमेंट आलेली आहे. आचरणात आणणं फार गरजेचं आहे. पुस्तक घरात आहे, ते धूळ खातंय, तर त्याच्यावरती धूळ झटकून ते साफ करून आता आपल्या डोळ्यापुढे येणं फार गरजेचं आहे. तर तुर्तास आपण इथे थांबूयात. तपस्या नेवेजी तुमचं खूप खूप धन्यवाद. अ, ही चर्चा इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. मनःपूर्वक आभार तुमचे. तुमचेही खूप मनःपूर्वक आभार. आज जे दर्शक लाभले त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.